नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना साखर गूळ न वापरता अतिशय पौष्टिक असा केकचा प्रकार पाहणार आहोत बरं का. तेही घरच्या साहित्यात ओव्हनचा वापर न करता कढईमध्येच केक बेक करून घेणार आहोत. केक आता इथं तुम्हाला मी कापून दाखवला, त्याच्यावर अंदाज येतच असेल किती भारी झाला आहे. चला मग हा नेमका कसा केला आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या केक बनवण्यासाठी आज आपण वापरणार आहोत अंडी. तसे तर मी अंडी न वापरता ह्याच्या अगोदरचा रवा केक त्याचबरोबर अंडी न वापरता जसे वेगवेगळ्या प्रकारचे केक करता येतील ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आज आपण अंडी वापरून केक करत आहोत. 2 इतकी अंडी फोडून बाजूला ठेवलीत. पुढे कुठे वापरायचे तुम्हाला सांगतेच. आज आपण साखर गूळ नाही वापरणार ना, मग गोडासाठी वापरणार आहोत खजूर. तर इथं हा काळा खजूर घेतला आहे बघा. ऑलरेडी ह्याच्या अगोदरचे आतमधले बी ना काढलेलेच असतात बघा. अगदी तुमच्याकडे नेहमी खाण्यासाठी खजूर आणत असाल, त्याच्यामध्ये बी असतील तर तुम्ही बी काढून घ्या. आता बघा बी काढलेलेच आहे त्याच्यामधले, फक्त गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ह्याचं सुद्धा परफेक्ट प्रमाण सांगणार आहे बरं का. शिवाय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्याचं प्रमाण मिळणार आहे, जेणेकरून तुमचा पदार्थ बिलकुलसुद्धा बिघडायला नको. आता इथं आवडीनुसार तुम्हाला ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूटमध्ये बघा मी अक्रोड, काजू आणि बदाम घेतलेत बरं का. हे देखील तुम्ही कमी अधिक करू शकता किंवा अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. अशी सगळी तयारी अगोदरच करून घ्यायची आहे बरं का. आता ड्रायफ्रूट सर्व चिरून झाले तिथं एका वाटीमध्ये काढून ना बाजूला ठेवूयात. आता आज आपण ओव्हनचा वापर नाही करणार, तर इथं करणार आहोत कढईमध्ये केक आपण बेक. त्याच्यासाठी इथं घेतली जाडबुडाची कढई, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यामध्ये असं आपण केक टीन ठेवणार आहोत आणि वर घट्ट झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपला केक तयार होणार आहे. तर आता काय करायचं आहे, कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे, झाकण ठेवून ही कढई गॅसवरती ठेवले. गॅस हा बारीक ठेवला आहे, जेणेकरून कढई आपली प्रीहीट म्हणजेच की गरम होईल. तोपर्यंत बघा इथं केक टीन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना थोडंसं तेल लावून घेत आहे. अगदी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करा, तेल किंवा तूप लावून घ्या आणि थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्या तरीसुद्धा चालेल. इथे मिक्सर भांडं घेतलं आहे आणि बारीक चिरलेला खजूर होता ना आपण तो घेतला आहे. इथं देशी केळी घेतलेत बघा. 2 दिसत असतील पण त्याच्यातली मी एकच वापरणार आहे, कारण खूपच गोड केक होईल ना आपला म्हणून. केळी ही पिकलेली आहेत आणि गावठी असल्यामुळे आणखीन गोड असते बघा. हे बघा केळी आणि खजूर आहे ते मिक्सरला बारीक करून घेत आहेत. अगदी जास्त बारीक पेस्ट केलेली नाही, थोडी दरदरीत असली तरीसुद्धा चालेल. आता एक इथं भांडं घ्यायचं आपल्याला आणि आपण अगोदरच अंडी फोडून घेतली होती 2, तर इथं ती दोन्ही अंडी घेत आहे बघा. आता इथं तुपाचा वापर करणार आहे. तूप म्हणजे ना पाव कप असतं ना त्याच्या निम्मे इतकं तूप घेतलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता किंवा अगदी तेल घेतलात ना तरीसुद्धा चालेल. अंडी आणि तूप चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे बघा. म्हणजे अंड्यामध्ये ना दूध चांगल्या प्रकारे मिक्स व्हायला हवं असं फेटून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरला बघा खजूरची आणि केळीची जी पेस्ट केली होती ती संपूर्ण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फेटून घ्यायची आहे. जर तुम्हाला खजूर नसेल वापरायचा तर तुम्ही इथं मिक्सरला बारीक करून साखर वापरू शकता, जसं की पिठी साखर. शिवाय साखर नसेल वापरायची, गूळ वापरायची असेल तर मग बारीक चिरलेला तुम्ही इथे गूळ वापरू शकता किंवा गूळ पावडरसुद्धा वापरून ह्याच्यामध्ये मिसळू शकता. केळ नसेल वापरायचं, अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात, म्हणजेच की सर्वांचा चांगल्या प्रकारे एकजीव होईल की नाही म्हणून. आज इथं आपण जो केक करत आहोत त्याच्यासाठी वापरणार आहोत गव्हाचं पीठ. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो बघा, तेच इथं 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरला तरीसुद्धा चालेल. आता इथं बघा पाव चमच इतका बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर अर्धा चमच इतका बेकिंग पावडर घातलेला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे बरं का. त्याचबरोबर थोडंसं चिमूटभर मीठ, जेणेकरून चव छान येईल. त्याचबरोबर 2 चमचे इतकी कोको पावडर घातले आणि हे सर्व ना चांगल्या प्रकारे आपण चाळून घेऊयात. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरू शकता, पण हा केक मी खास करून मुलांसाठी करत आहे. मुलांना केक म्हटलं तर बघा फार आवडतो का नाही, मग मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, म्हणून का नाही तर मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. बाकी तुमची आवड. आता हे सर्व चाळून घेतले. फटाफट आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आणि बाकीची तयारी अगोदरच करून ठेवायची आहे. जसं की गॅसवरती कढई गरम करायला ठेवले, त्याचबरोबर आपण ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहोत केक टीन, त्यालाच आपण बटर पेपर घालून तेलाने ग्रीस करून घेतले. अगदी त्याच्याऐवजी तुम्ही एखादा घरातला स्टीलचा डबा किंवा जर स्टीलचं खालून सपाट असलेलं पातेलं घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेऊ शकता. आता बघा हे मिश्रण घट्ट आहे, मग आपल्याला हलकंसं सैलसर करून घ्यायचं आहे. तर इथं अर्धा कप इतकं दूध घेतलं आहे. थोडं थोडं करून दूध घालूयात. दूध नसेल वापरायचं, पाणी वापरलात तरीसुद्धा चालेल. आता हे चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी मिक्सरच्या मदतीने फेटून घेते बघा, म्हणजे कसं सगळं छान एकत्र होईल. गुठळ्या याच्यामध्ये बिलकुलसुद्धा राहणार नाहीत. मिश्रण खूप घट्ट वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं दूध घातलं. हे केकचं बॅटर कसं असावं हे तुम्हाला तर पुढे दाखवते. अगदी जास्त दूध घालायचं नाही बघा आणि असं सैलसर मिश्रण हे करायचं नाही. बघू शकता, तुम्हाला अगदी दिसत असेल घट्ट नाही ना पातळ नाही असं असावं.
एकसारखं. मिश्रण जर पातळ झालं ना तर केक बेक व्हायला वेळ लागतो. शिवाय आतनं केक थोडंसं चिकट असा होतो. त्यामुळे असंच मिश्रण असावं. अर्धा कप दुधामधलं ना थोडं दूध उरलंय बघा, बाजूला ठेवूयात. आता इथं बघा सुरुवातीलाच आपण ना काजू, बदाम, अक्रोड चिरून घेतले होते, तर ते इथं थोडे घातले बरं का आणि थोडे बाजूला ठेवलेत वरून घालण्यासाठी. आता हे सर्व मिसळून घेतलं की फटाफट लगेच केक हा आपल्याला बेक करायला घ्यायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच बाकीची तयारी करायची, कारण आपल्या ह्या मिश्रणामध्ये आपण बेकिंग सोडा, त्याच्यावर बेकिंग पावडर घातली. तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच केक बेक करायला घ्यायचा. नाहीतर तुम्ही जर मिश्रण असं करून ठेवलात आणि मग बाकीची केकची तयारी करायला गेलात, मग काय होईल माहिती आहे का, केक खाली बसला जाईल, तुमचा फुलला जाणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टिप्स. मिश्रण केक टीनमध्ये घालून थोडंसं टॅप करून घेतलं आणि वरून आपण जे चिरून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते थोडेसे इथं हलके घालून घेतले बघा. आता वरून थोडंसंच इथं ह्या ब्रशने मी दाबून घेते. आपण बघा ज्यावेळेस केक हा कापतो ना, नाहीतर त्यावेळेस ड्रायफ्रूट हे निघले जातात, म्हणून हलके असे खाली थोडेसे दाबून घ्यायचे. चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कढई गरम व्हायला ठेवले. पटकन मध्यभागी ना असा केक टीन ठेवायचा आणि लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे ह्याच्यातली वाफ बाहेर जाणार नाही. बरोबर इथं ना मी 20 मिनिटानंतर पाहत आहे. केक तर फुलून वाव मस्त वरती आला आहे. पण मध्यभागी सुरी घालून बघितली तर बघा सुरीला आतून ओलसर येते, म्हणजे आतून केक आपला बेक व्हायचा बाकी आहे. म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. आणखीन आपण 5 मिनिटानंतर पाहणार आहोत. आता 5 मिनटं म्हणजे अगोदर 25 मिनिटानंतर पाहिलं आणि नंतर 5 मिनटं, एकूण 30 मिनिटानंतर पाहत आहे. बघा मध्यभागी सुरी घालून बघितली, सुरी छान स्वच्छ साफ आली. मिश्रण जरासुद्धा सुरीला चिटकत नाही, म्हणजे हा आपला केक तयार झाला आहे समजायचं. गॅस बंद करायचा आणि खाली काढून घेऊयात. केक बेक करत असताना गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे बरं का. आता थंड झाला आहे केक आपला, मगच आपण ह्याच्यातनं सेपरेट करणार आहोत. पहिल्यांदा ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सुरीने अशा सोडून घेऊयात आणि मग केक टीन पलटी केला की केक हा सहजपणे आपला निघला जातो. आणि तुम्हाला इथं बघून समजत असेल, अगदी मी जास्तीची वेगळी सांगायची गरज नाही बघा. जाळी बघू शकता तुम्ही, अगदी मार्केटमधला आणणार नाही केक, इतका खायला छान चविष्ट जबरदस्त लागतो बघा. शिवाय हा केक करण्यासाठी जास्तीचं काही साहित्य बाहेर आणलं का हो, अगदी घरातलं हाताखालचं साहित्य आहे आणि परफेक्ट असा केक झाला. केक म्हटलं की फार आवडतो. शिवाय मोठ्यानं सुद्धा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस ना काहीतरी खायला हवं असतं. मग तुम्ही नक्कीच हा केक बनवू शकता. आता ही तर मी कापते वेळेससुद्धा तुम्हाला अंदाज येतच असेल. ह्याच्यामध्ये साखर, गूळ ह्याचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे हा केक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धापर्यंत सर्वजण खाऊ शकतील. घरी एवढा भारी केक बनत असताना विकतचा महागडा केक कशाला आणायचा. शिवाय अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन आपण हा केक करतो. शिवाय घरी केल्यामुळे आपण जास्त कमी खाऊ तर शकतो आणि इतका परफेक्ट केक झालेला तो तर आनंद वेगळाच. तुम्ही वरून बघितला, तुम्हाला मोडून दाखवते. वाव, आतून जाळी बघा, एक नंबर जबरदस्त असा आपला हा केक झालेला आहे बरं का. चवीला देखील तितका छान. नक्की तुम्ही सुद्धा करू ना, मला कमेंटमध्ये कळवा तुमचा केक कसा झाला. इतक्या भारी केकला 1 लाईक बनतो. व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.